पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या पत्रकार बांधवांचा सत्कार आपण आयोजित केलेला होता, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव गावात दुःखद घटना झाल्यामुळे तो कार्यक्रम आज आपण घेत आहोत. तर या कार्यक्रमाच्या सुंदर अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आदर्श वकील माननीय किसनराव शंकरराव पाटील कोतकर यांनी अध्यक्षस्थान घुसावे अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आताच आमच्या अध्यक्षीय सूचनेला मी अनुमोदन देतो. एक संकट आलं, फुले शाहू आंबेडकर तिच्या धारेला शेवटपर्यंत सोडता उजव्यांची साथ घेऊन महाराष्ट्राचा विकास करणारे आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं. त्याचप्रमाणे आपल्या गावातील श्री सोपान पर्वत, श्री अशोक विश्वनाथ घोलप, गडदेव महाराज, नानासाहेब रामटे, सो भागीरथीबाई एकनाथ दानप यांचं दुःखद निधन झालं. या सर्व दुःखद गतात्म्यांना आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करूया. आजचा दिवस म्हणजे समाजाचा आरसा असणाऱ्या, सत्याची कास धरणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवांचा गौरव करण्याचा दिवस पत्रकार दिन. पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन समाज प्रबोधन, लोकजागृती व निर्भीड पत्रकारितेचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करीत आहोत. ही अत्यंत अभिमानाची बाब आमच्या गावामध्ये आज घडत आहे. मी या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवर अतिथींना आणि पत्रकार बांधवांना विनंती करेन की आपण प्रथमतः दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद अनाप सर. त्याचप्रमाणे एकलव्य भिल्ल सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे धडाडीचे नेते आणि राज्य संघटक आदरणीय ज्ञानेश्वर छबराव आहेरे यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आलेले सर्व पत्रकार शहाजी सुखदेव दिघे, सुनील वसंतराव सातरकर साहेब, समर्थ वागचोरे, महेश भोसले, ज्ञानेश्वर साबळे, जनप्रभात सत्य शोधक, राजेंद्र दत्तात्रय पिंपळे, लखन रामनाथ गव्हाणे, गुंडीराम पाटील प्रवारनगर, शंकर सोनवणे, संतोष बोराडे, अमोल अंतरे, शकुरबाई तांबोळी, कैलास रमेश विखे, किशोर दादू वाघमारे, अनिल वागचोरे, सौ चैताली गोरक्षनाथ हरदे, भगवान हनुमंत लांडे पुढारीचे प्रतिनिधी आहेत. शरद शिवाजी धर्म दैनिक सारोमतचे पुढारी या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे श्री सीताराम चांडे या सर्व पत्रकार बांधवांचं, तसेच आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, त्यामध्ये सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर आहेत. त्याचप्रमाणे समाज धारेमध्ये काम करणारे समाजसेवक आहेत. सर्वच मान्यवरांचं तंटामुक्तीचे अध्यक्ष भामदास पर्वत आहेत. त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय नामदेव महाराज अनाप आहेत, अण्णासाहेब गावडे पाटील आहेत, भागवत महाराज अनाप आहेत, बबनरावजी प्रधान आहेत, श्रीमन पाटील गोलप आहेत, गोरक्ष ब्राह्मणे आहेत. आमचे वासनाचे खंबीर कार्यकर्ते विलासराव श्रावणराव ब्राह्मणे सर आहेत. त्याचप्रमाणे आमचे गावचे पोलीस पाटील अशोकराव विनायकराव ब्राह्मणे आहेत. त्याचप्रमाणे सोसायटीचे सर्व माननीय सदस्य, त्यामध्ये बाळासाहेब दिघे सर असतील, सतीश गोलप असतील, याचबरोबर नारायणरावजी कोतकर आहेत, प्रकाशजी मेरे आहेत, दत्तात्रय प्रधानजी आहेत, आमचे शबीरबाई शेख आहेत. सर्वच मान्यवर, गावातील सर्व तरुण मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. संयोजक आहेत ज्ञानदीप ग्रामीण सार्वजनिक वारसाचे अध्यक्ष उत्तमरावजी जिजूरकर आहेत, त्यांचं सदस्य मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करेन की आपण ह्या कार्यक्रमाला एक शुभेच्छापर आपल्या मोजक्या शब्दामध्ये आपण शुभेच्छा द्यावेत. प्रथम मी आमच्या कारखान्याचे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव पाटील सहकारी कारखान्याचे सन्माननीय संचालक अशोक गोलबाईंना विनंती करेन 2 शब्दात आपण शुभेच्छा द्यावेत. व आदिवासी भिल्ल संघटना यांच्या वतीनं आज प्रवरा परिसरातील पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील जे पत्रकार बांधव आहेत का जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात आणि हे जे काय
महाराष्ट्र असेल किंवा देश असेल किंवा विदेशातून जे काय घडतं त्याची सत्यता मांडण्याचं काम करत असतात असे जे पत्रकार बांधव आहेत यांचा आज सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं ठरलं तर ज्या क्षेत्रामध्ये जो काय काम करत असेल त्याचा जर गौरव केला तर तो निश्चितच पुढच्या अनेक उत्स्फूर्तीचा साथ देऊन काम करत असतो आणि मी जे काय काम करतोय ते काम ह्या समाजापुढे मी अजून कसं चांगलं ठेवेल. आज तुम्ही बघितलं असेल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यावेळेस त्यांचं निधन झालं सर्वात पहिली न्यूज जी होती ती सोशल मीडिया व इतर गोष्टीवरती आली. लोकांचा विश्वासही बसत नव्हता तरी पण शेवटी लोकांना ते काही वेळाने मान्य करावं लागलं आणि अशा अनेक देशातल्या विदेशातल्या व परिसरातल्या घटना हे पत्रकार बांधव मांडत असतात आणि ते मांडत असताना ते कुठलाही मनात संकोच ठेवत नाहीत की हा माझ्या जवळचा आहे हा लांबचा आहे. ते एकदम मोकळ्या मनाने मांडत असतात. काय होईल ते होईल नंतर होईल त्याचं काय माफीनामा असेल किंवा त्याची काय वेगळी प्रतिक्रिया असेल ती नंतर ते देतात. पण त्यांच्या कानावर जे आलेलं आहे एक सर्वसाधारण समाजामधून जी काय कुजबूज चालू आहे जी लोक बोलू शकत नाही. बरेच जण तुम्हाला माहिती आहे हे जरी आपला देश लोकशाहीचा असला या भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे. सगळे अधिकार सगळ्या समाजाच्या ताब्यात दिलेले आहेत तरी पण लोक फक्त कुजबुजत असतात पण कुणीही त्याची स्पष्ट भूमिका मांडण्यास तयार नसतं. त्यावेळेस या लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हणून ह्या पत्रकारितेला जे आज ओळखलेलं आहे त्या पत्रकारितेमध्ये ते एक सामर्थ्य धैर्य असतं का ते जनतेसमोर मांडत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही आज बघितलं तर आज सोशल मीडिया जे आज पूर्वी पत्रकार लोक होते पेपरला यायचं मग कुठंतरी ते माहिती व्हायचं किंवा एखादा पत्रकार छोटा असेल तर तो काहीतरी स्वतःचं प्रसिद्धी पत्रक काढायचा काहीतरी पॉम्पलेट गावोगाव वाटायचा असे पण पत्रकार आपण बघितलेले आहेत. पण आज सोशल मीडिया हा इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे का साधारणतः एखादी बातमी काही क्षणात पूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकण्याची जी जबाबदारी आहे ह्या पत्रकार बांधवांवर दिलेली आहे. मी माझ्या हनुमंतगाव ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या घोलप पाटील परिवाराच्या वतीनं व इथं आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि त्याच्यात आपण वेळ पण घालवू नये मला असं वाटतंय. तसेच आपले जे अध्यक्ष आहेत प्रवरा बँकेचे संचालक जे अध्यक्ष म्हणून आपण केलेले कोतकर भाऊसाहेब व इतर मान्यवर व आलेले आज सर्वात महत्वाचं पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या या सर्वांचं व हा कार्यक्रम ज्या आयोजकांनी ठेवला मी पण या वाचनालयाचा संचालक आहे ज्यांनी ठेवला त्यांचे पण आणि इथं जे उपस्थित आहेत आज आता सरांनी बऱ्याच जणांचे नावं घेतले आणि आज घडतंय काय पत्रकार बंधूंना पण माहिती आहे जे समाजात वावरणारे लोक आहेत तेच आपण समोर घेत असतो. आणि आज इथं सगळेच गावातील मान्यवर आलेले आहेत. इथं पंचक्रोशीतील जे सगळे आले त्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व सर्व संचालक मंडळाच्या वतीनं माझं लिफ्ट इरिगेशन डिपार्टमेंटच्या वतीनं तसेच सर्वात महत्वाचं महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं सर्वांचं आल्याबद्दल आभार मानतो व ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. पत्रकारांनी त्यांचं कार्य हे जनतेसमोर प्रकट मांडण्याचं हे काम करावं असं मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आताच्या डिजिटल आपला जो प्रिंट मीडिया आहे तो अजून आपलं स्थान टिकून आहे. अजूनही प्रिंट मीडियाची जी विश्वासार्हता आहे ती 100% लोकांच्या मनामध्ये रुजलेली आहे. यानंतर मी आदरणीय आनंद सरांना 2 शब्द शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करतो. आजच्या या पत्रकार दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या हनुमंतगावचे ज्येष्ठ जनसेवेचे ज्येष्ठ असे प्रवरा बँकेचे माजी संचालक कोतकर भाऊसाहेब, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय अशोकराव गोलप सर,
एकलव्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, या ठिकाणी जो पत्रकारांचा आज या ठिकाणी सन्मान होत आहे, मी तर म्हणतो फक्त 6 जानेवारी हा दिवसच त्यांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यापेक्षा प्रत्येक पत्रकाराचा हा दररोज त्याचा सत्कार व्हावा असं त्यांचं कार्य आहे. ज्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं किंवा जगाच्या पाठीवर अनेक देश पारतंत्र्यात होते, त्या काळातही त्या पत्रकारांनी समाज जागृतीचं जे कार्य केलं त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये पत्रकारांचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा होता. त्या काळामध्ये पारतंत्र्यात असतानाही टिळकांसारखे, आगरकरांसारखे काही पत्रकार ज्यांनी स्वतःचं वर्तमानपत्र चालू करून त्यातून लोकजागृती करण्याचं काम केलं. म्हणून आज आपण स्वातंत्र्याची ही जी चाहूल आपल्याला त्यावेळेस त्याच्यामुळे मिळालेली होती आणि आज आपण स्वातंत्र्य त्यामुळे जगतो असं मला वाटतं. काळानुरूप पत्रकारितेचा विषय बदलले असतील, पण मला वाटतं वर्तमानपत्र असंही किंवा पत्रकारिता अशी आहे की त्याच्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून पत्रकारिता तयार झालेली. म्हणजे अगदी त्यात समाज प्रबोधन असेल, एखादा सामाजिक प्रश्न असेल, राजकीय प्रश्न असेल, सर्व विषयांना हात घालून विशेष करून हे करत असताना ह्या पत्रकाराला स्वतःचा जीव सुद्धा कधी कधी धोक्यात घालावा लागतो आणि त्याला कोणतंही प्रोटेक्शन नसताना तो स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी तो प्रश्न निर्भीडपणे मांडतो. आणि हे त्याचं जे स्वतःच्या जीवावर उदार होऊन समाजासाठी जे कार्य असतं ते नक्कीच उल्लेखनीय असतं. आणि म्हणून पत्रकारांचा मी तर म्हणतो दररोज सत्कार झाला पाहिजे की त्यांनी मांडलेल्या एखाद्या जाज्वल्य प्रश्नावर त्या ठिकाणी नेहमी प्रशासनाला दखल घ्यावी लागते. मी म्हणतो लोकशाहीमध्ये पत्रकारिता हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. जे 4 स्तंभ म्हटलेले त्यातला पत्रकारितेला आज फार महत्व आहे. कारण कोणताही प्रश्न समाजापुढे येण्यासाठी, मांडण्यासाठी जे प्रखर असं जे साधन आहे ते सगळं पत्रकारितेच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतं. समाजामध्ये तुम्ही पहा, काय आता अग्रलेख वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. म्हणजे आता कोणी हल्ली अग्रलेख वाचत नाही, पण अग्रलेख जर वाचले तर त्यातून असं काही एखादं समाज प्रबोधन झालेलं असतं की त्यातून तो त्या विषयाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचं काम हे केलेलं असतं. आणि मी तर म्हणतो वर्तमानपत्राचा अग्रलेख हा तर मूळ आहे. ते प्रत्येकाने कधी कधी म्हणण्यापेक्षा दररोज तो अग्रलेख पहिल्यांदा वाचला पाहिजे, नंतर बातम्या वाचल्या पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आमच्या महिला भगिनी पण पत्रकार आहेत वाटतं, त्यांचंही मी अभिनंदन करेन. कारण पत्रकारितेमध्ये महिलांची संख्या थोडीशी कमी असते, पण निर्भीडपणे पत्रकारिता करत असताना या ठिकाणी महिला सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. म्हणजे महिलांच्या समस्या मांडताना त्या ठिकाणी अधिक त्यांना त्यातली जाण असते, सखोल त्या तिथपर्यंत पोहोचू शकतात. महिलांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकतात. आणि समाजातील मी तर म्हणतो पत्रकाराला कोणतेही जात पात धर्म वय काही नसतं, त्याला वेळ काळ सुद्धा नसते की तो कोणत्याही वेळी कोणत्याही प्रश्नावर कोणत्याही वेळी कुठेही जाऊन त्या ठिकाणी त्या पत्रकारितेचं करत असताना त्याला जावं लागतं. बोलण्यासारखं पत्रकारांच्या बाबतीत भरपूर आहे, परंतु इतरही मान्यवरांना संधी दिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं असं की पत्रकार हा शिक्षकापेक्षाही मोठा असतो, त्याच्याकडे फार मोठं भांडार असतं आणि त्याच्या पुढे माझ्यासारख्यांनी काहीतरी सांगणं हे मला उचित वाटत नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. निर्भीडपणे पत्रकारिता करण्यासाठी आपल्याला निरोग्याने दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझी संपवतो. धन्यवाद सर. सरकारच्या दुःख ठिकाणावर ऐका असे म्हणणारे लोकमान्य टिळक आणि त्यांचा केसरी अजूनही आमच्या स्मरणात आहेत. आणि त्याच बाण्याने रामशास्त्र प्रभू बाण्याने अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार बंधू यांच्याविषयी आपण जे मत व्यक्त केले त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे अत्यंत उदयनमुख असे एकलव्य भिल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष
आदरणीय ज्ञानेश्वरजी आयरे सर यांना विनंती करतो की आपण या गावाच्या वतीने, ज्ञानदीप ग्रामीण सार्वजनिक वाचनाच्या वतीने तसेच सेनेच्या वतीने आपण आपले विचार मांडावे. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मान्य श्री कोतकर साहेब, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान सदस्य घोलप पाटील, या कार्यक्रमाची रूपरेषा आखणारे मान्य श्री घोलप सर, तसेच आमच्या पंचकृषीतील पत्रकार बंधू शहादी दिघे साहेब, सुनील वसंतराव सातरकर, समर्थ कापचावरे, महेश भोसले, ज्ञानेश्वर साबळे, राजेंद्र पिंपळे, लखन गावाने, कोणीराम नेहे पाटील, शंकर सोनवणे, संतोष बोरोडे, अमोल अंतरे, अंकुशभाई तांबोळी, कैलास विखे पाटील, किशोर वाघमारे, अनिल वागचावरे, सौ शैताली वृक्षनाथ नर्दे, भगवान लांडे, शरद धमक, श्री सीताराम चांडे, गावडे संदीप पाटील, वैभव ताजने आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज ज्ञानदीप वाचनालय आणि एकलव्य भिल्ल सेनेच्या वतीने आज पत्रकारांचा जो सन्मान सोहळा ठेवला आहे, आज जो पत्रकारांचा सन्मान होत आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना ज्यावेळी आम्ही भिल्ल समाजाची बाजू घेऊन जे संघर्ष करतो, प्रत्येक सर्व शासकीय दरबारी जेव्हा संघर्ष होतो, त्यावेळी सर्वात प्रथम आमचा जो संपर्क होतो तो पत्रकारांबरोबर. ज्यावेळी संघर्ष होतो, ज्यावेळेस खरं खोटं ज्यावेळी विचार आम्हाला होते, त्यावेळेस शासकीय अधिकारी आम्हाला विचारत नाही, सर्वात प्रथम आमच्या समोर जो पत्रकार, त्यावेळेस आम्हाला सर्वात अगोदर प्रश्न विचारला जातो, ही घटना खरी आहे की खोटी आहे. आणि मला याबाबत सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी राज्यामध्ये काम करतो, त्यावेळेस पत्रकारांनी जे मला सहकार्य केलं आहे, पत्रकार जे मला जी माझी बाजू मांडतात, जी आदिवासीची बाजू मांडतात, त्यामधूनच आज आदिवासी संघटना एवढी मोठी झाली आहे. आणि आदिवासींचे प्रश्न घेऊन ज्या अनुषंगाने ज्या धरणीने आम्ही लढतो, त्यापेक्षा आमची बाजू मांडण्याचं काम हे पत्रकार करतात. त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना माझ्या या संघटनेच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. त्यांचे या ठिकाणी मी ऋणी आहे की आज आदिवासी संघटनेला एवढं मोठं पत्रकारांनी केलं आणि प्रत्येकाने खरी खोटी बाजू समाजासमोर मांडली, याचा मला खूप अभिमान आहे. आणि सर्वात मोठा अभिमान असा आहे की आज या पंचकृषीचे पत्रकारांचा जो माझ्या हस्ते जो सत्कार होत आहे, ही माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर, माझे पत्रकार बंधू, वेळात वेळ काढून आपण आलात आणि जे सत्कार स्वीकारले, यापुढे आपण या पंचकृषीत नाव खूप मोठे करावे, पत्रकारितेमध्ये यापेक्षा मोठी धडाडी घ्यावी, अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. आणि माझ्या एकलव्य भिल्ल सेनेच्या वतीने आपल्या पुढील वाटचालीस अभिनंदन आणि आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य. धन्यवाद. ज्या समाजामध्ये कोणी वाली नसतं, जो समाज अशिक्षित असतो, ज्याची वाणी मुकी झालेली असते, त्या मुक्या झालेल्या वाणीचा आधार बनून ज्ञानेश्वर आयरे सर हे पत्रकारांना बरोबर घेऊन त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडतात आणि त्या बिचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतात, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. धन्यवाद सर. यानंतर आपण आता खऱ्या अर्थाने मुख्य कार्यक्रमाकडे वळत आहोत. आपल्या पत्रकार बांधवांचा या ज्ञानदीप वाचनालयाच्या या सुंदर अशा ज्ञान मंदिरात आपण आता सत्कार करणार आहोत. मी आपल्या वाचनालयाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करेन की आपण समोर यायचंय. समोर बघा. इकडे बघा, समोर बघा.
उदयनमुख पत्रकार धन्यवाद की सर्वच मान्यवरांचा आपण सत्कार केलेला आहे आज. त्यानंतर एकलव्य शिवसेना महाराष्ट्र राज्य 6 जानेवारी हा पत्रकार दिनाच्या उत्तर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. परंतु आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे शास्त्री नांदेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो आणि त्यांना पत्रकाराचे जनक म्हणतात. पण 1832 साली ज्यावेळी त्यांनी पत्रकार जे वृत्तपत्र सुरू केलं ते 2 भाषेत होतं. आपण ही पेपरची बातमी दररोज पेपर घेतो हातात, एकदम वाचतो, हेडलाईन वाचतो, जे मेन इथे वाचतो. पण ती बातमी वाचताना आपण कधी तो विचार केला का हा जो पेपर आहे याची बातमी आहे ही किती कॉलममध्ये बातमी छापलेली आहे? साधारणतः पेपरला 8 कॉलममध्ये बातमी छापली जाते. आपण हे करतो. काही पत्रकार माझे असेल, माझा अनुभव सांगतो का त्यांना बातमी म्हणजे काय हेच म्हणते. आणि पत्रकार मी आपल्यातले पण आपले सगळे सिनियर आहे, जे नवीन एक जनरेशन आलेलं आहे. आता प्रत्येक गल्लीत घराघरात प्रत्येकाला वाटतं मी पत्रकार आहे. काय एखादा फोटो काढला, ब्लॉगवरची घेतली, साईडवर अपलोड केलं, त्याचं फेसबुक इंस्टा पेजला अपलोड केलं, सारा पत्रकार. मुळात पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपली जी पत्रकारिता करते ती आपली जी लेखणीत होती, या लेखणीमधून 2 समाजात कधी तेढ निर्माण होणार नाही याचं भान ठेवावं लागतं. जे जनतेसमोर मांडलं की पूर्णपणे खरी माहिती मांडली जाते. मग काही पत्रकार असे पण आहेत, त्याला पत्रकाराचे 2 आहे. पापेराजे पत्रकार म्हणजे आपण पत्रकार आहे पण पापराजे, आणि आपण विचार करतो हा कधी बातमी लिहित नाही, काही नाही, हा फक्त पापाराजे पत्रकार आहे. पापाराजे पत्रकार म्हणजे काय असतात, ज्या अभिनेता असतात, सेलिब्रिटी असतात, त्यांचे जे फोटो काढतात विमानतळावर वगैरे, ते फोटो ते जे प्रेस असतात सार्वमत किंवा मोठे प्रेस, त्यांना ते फोटो विकतात आणि त्याच्यावरून आपला उदरनिर्वाह चालतो. आणि खरोखर पत्रकारिता करून आपला पत्रकाराचा घरचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे चालत नाही. पत्रकारिता करताना जर घरचा उदरनिर्वाह चालला त्याला जोडधंदा करावा लागतो, त्याच्यानंतर पत्रकारिता करावं लागतं. परंतु सध्याच्या युगात जग फास्ट होत चाललेलं आहे, सोशल मीडियावर चाललेलं आहे. आपण कधी पण बघा, आपण मोबाईल हातात घेतला तर आपण स्थिर पूर्ण वाचत नाही, लगेच वर करतो. म्हणजे आपले डोळे असे स्थिर राहिलेले नाही. पण आता मी सगळे माझे सिनियर आहात, पण आपण आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पत्रकार आणि अग्रलेखाचे सर सांगतो, अग्रलेख वाचला पाहिजे 100% बरोबर आहे. पण अग्रलेखातून ही एखादा विषय असावा, त्या विषयाची त्या पेपरची भूमिका काय हे मांडलं जातं. वृत्तलेखात ते मांडलं जात नाही. म्हणून तुम्ही जे बोलले का अग्रलेख प्रत्येकाने वाचला पाहिजे, आणि मी तर या मताचा आहे का आपण अग्रलेख हा लोकसत्ता या पेपरचा अग्रलेख 100% वाचायला पाहिजे. काय असताना पूर्णपणे निर्भीड आणि वर्तमानपत्राची काय भूमिका आहे ते परखरपणे त्याच्यात मांडलेले असते. तर पण जाऊन सांगायसारखं भरपूर आहे, पण वेळ अभावी मी जास्त बोलत नाही. 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या औपचारिक साधून आज हनुमंतगाव येथे ज्ञानदीप वाचनालय आणि एकलव्य भिल्लस सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा जो पत्रकार दिन आयोजित करण्यात आला, मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. त्यानंतर ज्ञानेश्वर आयरे सर, स्थानिक हनुमंतगाव स्थानिक पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ आणि अध्यक्ष उपाध्यक्ष जे मान्यवर लाभलेले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तर त्यांच्यामुळे आज आमचा सन्मान झाला आणि पत्रकार दिन एकदम उत्साह साजरा झाला असं मी माझं मत व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय वाघमोरे सगळ्यांना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त सर गावडे साहेब आणि आमचे सर्व पत्रकार
हनुमंतगावकरांनी पत्रकार दिनानिमित्त जो सन्मान करतो, हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते प्रवरा बँकेचे संचालक आदरणीय उत्तर काका, ज्यांनी आम्हाला संगणकामध्ये अगदी टायपिंगपासून कम्प्युटर काय असतं ते शिकवलं. असे आमचे गुरुवर्य गुरुम सर, आमचे अनाप सर, दुसरे माझे आमचे म्हणजे मी त्यांचा विद्यार्थी अनाप सरांचा दारबुद्रुकचा, आणि पत्रकारितेत त्यांनी मला इंग्लिश शिकवलं विद्यार्थी काळामध्ये. ते सुद्धा माझ्या बरोबरीने सारोमतला पत्रकार म्हणून माझे गुरुवर्य अनाप सर यांनी पत्रकारितेमध्ये मला दैनिक सारोमतमध्ये 1990 माझं गाव खळी आहे आणि मी खळीसारख्या एकदम दुर्गम भागामध्ये बोलत छोट्या गावामध्ये पत्रकारिता सुरू केली. आणि त्यावेळी म्हणजे आता पत्रकारितेत सुद्धा स्पर्धा आहे बोलत तालुक्याचा पत्रकार फार मोठा आहे, वैभव तारणे इथं आश्विता पत्रकारितेच्या खाली येतो. आमच्या खळीचे म्हणजे फार कडाला असतात. शकूरबाई मोठ्या बाजारपेठेचे पत्रकार आहे, आपली कोलारची मंडळी आहे. आमच्या या ठिकाणी ताई उपस्थित आहे. आनंद वाटला का ताई आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायला, महिला म्हणून आपण पत्रकार म्हणून काम करता, आपल्या शुभेच्छा आहे. आणि एवढ्या सगळ्या दगदगीमध्ये माझ्यासारख्या छोट्या गावामध्ये वास्तविक होत होतं. तुम्हाला माहिती आहे माझे वडील मुंबईला सर्व्हिसला होते, आमचं सगळं कुटुंबच मुंबईला होतं आणि आमचं काय गावाकडे एवढं काय इंटरेस्ट नव्हतं. परंतु मी खऱ्या अर्थाने म्हणजे मी आमच्या गावचा खंडोबा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष पण आहे. आमचं फार मोठं देवस्थान आहे. आता नामदार विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादानं 4-5 दिवसापूर्वी आम्हाला कवर्ग भेटलेला आहे आणि त्या देवस्थानचा अध्यक्ष म्हणून, आणि मी केवळ पत्रकार आहे म्हणून मला त्या देवस्थानचा अध्यक्ष होता. सर आपल्याला माहिती आहे गावोगावी राजकारण फार अवघड आहे आणि आमच्या गावच्या राजकारणामध्ये 2 पार्ट्या आहेत आणि 2 पार्ट्यामध्ये अध्यक्ष कोणला करायचं, भांडण काय मिटे ना. शेवटी एक तुमच्यासारखं एक अभ्यासू व्यक्तिमत्व उभं राहिलं ते म्हणजे आता हे दोन्ही पार्ट्या बाजूला राहून पत्रकारांना अध्यक्ष करून टाका, म्हणजे राजकारण इथं येणार नाही. त्यामुळे तुमच्या आशीर्वादानं 132 एकर क्षेत्र असलेलं आमचं या पंचक्रोशीचं देवस्थान आहे, खंडोबा देवस्थान हे कुलदैवत आहे पंचक्रोशीचं. त्या देवस्थानचं मला पत्रकारितेमुळे अध्यक्ष होण्याची संधी भेटली आणि त्यामध्ये विखे पाटील साहेबांची, नामदार साहेबांची, डॉक्टर सुजयदादाची खूप सहकार्य भेटलं. त्यामुळं आपण जे आम्हाला जी ताकद देत आहे पत्रकारितेमध्ये, आपल्या हनुमंतगावकर आमचे ज्ञानेश्वर आहिरे, आम्ही सुद्धा आंबेडकर चळवळीमध्ये पत्रकारिता बरोबर आम्ही काम करतो आणि आपले आहिरे साहेब सुद्धा भिल्ल समाज संघटनेमध्ये काम करतात. आम्ही दररोज मी सकाळी 6 वाजता सारोमत वाचणारा पेपर वाचताना माझं सुद्धा संगमनेरला आपल्या खळीला स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय खळीमध्ये माझ्याकडे सुद्धा 1-1.5 लाखाचे बुक्स आहेत. दररोज 4 पेपर येतात. मी सकाळी 6 वाजता पेपर वाटतो. 100-150 पेपरदार चनेगाव, खळी, दरेकाठी या 4-5 गावामध्ये मी स्वतः आजही वाटतो. आणि पेपर आल्यानंतर हनुमंतगाव जर उचकलं तर हनुमंतगावमध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर आहिरे यांचं नाव मला वाचायला मिळतं. त्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्यांना आपला जो गरीब आदिवासी, दलित आदिवासी जो समाज आहे त्या समाजाच्यावर जे खऱ्या अर्थाने जे अन्याय होतात त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं पत्रकारितेमध्ये आपल्या हनुमंतगाव गावामधून गावडे साहेबांच्या, अनाप सरांच्या रूपाने मला वाचायला भेटतं. आणि मला आनंद वाटला का एक सामान्य कार्यकर्ता, तर या कार्यकर्त्यांनी आमची सगळ्यांनी, आपल्या सर्व हनुमंतगावकरांनी टीमनी दखल घेतली आणि आमचा सन्मान केला. त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं आपले मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी आपल्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना सांगायचं आहे, आपण दरवर्षी पत्रकार दिन आला का फक्त आपला कार्यक्रम असतो, आपला कार्यक्रम होतो, पण खऱ्या अर्थाने त्या 365 दिवसामध्ये शकूरबाई 364 दिवसामध्ये आपल्याला पत्रकारिता करताना खूप अडचणी आहेत आणि मग त्या अडचणीमध्ये गोलप सर आम्हाला सहकार्य होत नाही. सहकार्य काय होत नाही, मी माझ्या गावाच्या आमच्या सर्व पुढाऱ्यांचे मी आभार मानतो. तर त्यांनी एक संकल्प राबवला गोलप सर का पत्रकारांचा आपल्या गावच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. एक भारत सरकारची पोस्टाची एक योजना आलेली आहे का त्यामध्ये 599 रुपयाचा एक विमा आहे. तर त्याचा 15 लाखाचा विमा भेटतो पत्रकारांना.
आणि तो विमा हा कॅशलेस विमा आहे. तर आमच्या ग्रामपंचायतनी आमच्या दोघांचा विमा उतरवलेला आहे. बरोबर, खरी ग्रामपंचायतनी माझा स्वतःचा 15 लाखाचा पोस्टाचा विमा उतरवलेला आहे. आमचे ग्रामसेवक अनिल वाणी म्हणून त्यांनी ती पावती पोस्टमन बोलून त्यांनी विमा उतरवलेला आहे. तर माझी गोलप सर, आपण कारखान्याचे संचालक आहे, डॉक्टर काका ज्येष्ठ आहेत. तर हनुमंतगाव पुरतं न राहता आपल्या पंचकृषीमध्ये आपला सगळा जो शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे, पाहिजे तर आपण नामदार साहेबांच्या कानावर घाला ही गोष्ट. आपण आजचा जो पत्रकार दिनाचा सत्कार म्हणून जर आपण भारत सरकारचा पोस्टाचा जर सगळ्या पत्रकारांचा जर विमा उतरवला, तर काय आता मी माझ्या डोळ्याने बघितलं, आमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये भोसले साहेब साक्षीदार आहे. गंगाधर शिंदे नावाचा पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार देवगावचे, आणि आता इकडे आमचे भागवत दिघे गेले मध्ये अपघाती. असे आता पत्रकार, आता आमच्या पेपरचं काही सिक्युरिटी नाही आम्हाला. पेपर फक्त आम्ही बातम्या जाहिरात दिले तरच पेपर तर आमच्या सोबत राहतात. पेपरला जर आम्ही जाहिराती बंद केल्या तर पेपरवाले आमच्या बातम्या घेत नाही. आता आमच्या 70% पत्रकारांनी स्वतःचे साप्ताहिक काढलेले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का पत्रकारितेमध्ये पत्रकारांना काय कुठलं संरक्षण नाही. आता पत्रकार संरक्षण कायदा फक्त तो कागदावर आहे. परंतु माझी आपल्याला विनंती सर्व पत्रकार बंधूंना का आपण माननीय पोलीस अधीक्षक, माननीय संबंधित पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून आपण आपल्याला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक निवेदन दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर भाऊ सारखे प्रतिनिधी आपल्या पाठीशी गंभीर उभे, गोलकरांसारखे अभ्यास व्यक्तिमत्व आहे, गोतकर काका आहेत. त्यामुळे आपला जो पत्रकार संरक्षण कायदा आहे, परत आपल्याला आता महिलांना 50% तिकीट आहे एसटीला. अनप सर, आपण पत्रकार असून आपल्याला काहीच नाही. आपल्या खुर्चीवर दुसरे कोणतरी बसलेले असतात. आपल्याला कंडक्टर, आता मी मुंबईला माझा डेली दौरा असतो. मी बोलत भोसले साहेबांच्या आशीर्वादानं सिटी लाईन न्यूजचा मंत्रालयाचा प्रतिनिधी आहे. मी दर मंगळवारी बुधवारी मंत्रालयात असतो. मंत्रालयात सुद्धा मला जाताना दादागिरी करावी लागली. बोलत लोकशाही त्यांना सांगावं लागली तिथल्या सुरक्षा रक्षकांना. म्हणजे आपण पत्रकार फक्त पत्रकार आहे. आणि गव्हाणी मांडल्याप्रमाणे का आपण सुद्धा आपल्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासपूर्वक पत्रकारिता केली पाहिजे. आता आमचे भोसले साहेब समोर बसलेले पत्रकारिता करत असताना त्यांचा फार मोठा अपघात झाला. त्या अपघातातून सावरले, खूप त्यांना खर्च आला. परंतु पेपरकडनं गव्हर्नमेंटकडनं कुठलाही 1 रुपयाचा त्यांना मदत नाही झाली. तो जर आता आपल्याला रस्त्यावर फिरायचे, बोराडे साहेब आपल्या मागे कोण पल्सर घेऊन लागला आपल्याला काय माहिती. आपण जर एखादी बातमी छापली 2 नंबर वाल्याची, आपल्या मागे पल्सर कोणा घेतो आम्हाला काही माहिती आहे का. फक्त माझ्यावर अटॅक झालेला आहे साहेब 2दा. मी नगरहून संध्याकाळी घरी जाताना तांब्याला एकदा सोडलं का आमच्या झरेकाठीपर्यंत एकदम सुनाट आहे, जागा नाही. मग मागं पुढं पल्सर गाडी असतं बोलत. एवढं काय सोपं नाहीये पत्रकारिता करणं. आणि आपल्याला चांगली पत्रकारिता आपल्याला जर आपले संरक्षण आपलं स्वतःचं करायचं असेल तर पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपले जे हक्क आहे ते हक्क आपण महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या निदर्शनात आणून देऊन त्यांनी आपल्या ज्या पत्रकार संरक्षणचे विमा असेल, जे बाकीच्या काही गोष्टी असतील, आपल्याला एसटीचं जे कार्ड आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपण गोलकरांच्या माध्यमातून आपण ते मांडायचं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. मी पुन्हा एक वार हनुमंतगावकरांचं खूप खूप स्वागत करतो. हे माझ्या मामाचं गाव आहे, माझ्या आत्याचं गाव आहे. ॲडव्होकेट विलासराव ब्राह्मणे माझ्या आत्याचा मुलगा आहे. गोरख ब्राह्मणे हे माझे मामा आहेत. आणि माझ्या मामाच्या गावामध्ये माझ्या गुरूंचं गाव आहे अनाथ सरांचं, आणि गुरूंच्या गावामध्ये गोलक सरांचं गाव आहे. माझा सन्मान झाला या ठिकाणी. माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा जो सन्मान झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपल्यासाठी मी एक शेर बोलतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. मेरी दुनिया तुम हो, ये दुनिया की बाहर आप हो. मेरी दुनिया तुम हो, ये दुनिया की बाहर आप हो. न भुला पाएंगे आपको, हमारे सच्चे साथी आप हो, हमारे सच्चे साथी आप हो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर वैभव. सगळ्यात महत्त्वाचं आता बघा, साधारणतः पुढच्या आठवड्यात नामदार साहेब गाव दौरे करून राहिले. तुमच्या हनुमंतगावमध्ये पण येणार आहे. त्याच्या आज पत्रकार बंधूंचा जो सन्मान सोहळा या ठिकाणी हिंमतगावमध्ये आयोजित केलेला आहे. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्ष सन्माननीय, मला आता नाव काय सरांचे माहीत नाही, परंतु सन्माननीय मान्यवर आणि
सर्व पत्रकार बंधू, या ठिकाणी आता माझ्यापेक्षा आपल्या लेखणीतून आपण बरंचसं समाजासमोर आपण मांडलेलं आहे आणि ह्या लेखणीची जी ताकद आहे ही ताकद सर्व जनसामान्याच्या अंतःकरणामध्ये, जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी ताकद आहे. या देशाला इंग्रजाकडून स्वातंत्र्य मिळत असताना, या देशाला इंग्रजाकडून स्वतंत्रता मिळत असताना या देशामधील काही पत्रकारांनी, म्हणजे जे तत्कालीन या देशामध्ये जे वृत्तपत्र चालत होते, मग ते इंग्लिशमध्ये असतील किंवा मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, त्यामध्ये जर आपण तत्कालीन पत्रकारांचा जर अभ्यास केला तर या देशाला जे स्वातंत्र्य मिळत असताना ज्यांनी बोटचेपीची भूमिका घेतली आणि बोटचेपीच्या भूमिकेमुळे या देशामध्ये इंग्रजांचे जे कायदे आहेत ते कायदे जसेच्या तसे आपल्या देशामध्ये राहिले. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळत असताना 1935चं जे काही करार झाले होते त्या करारानुसार या देशाला स्वातंत्र्य अपेक्षित होतं. म्हणजे या देशामधून इंग्रजांची जी सत्ता आणि कायदे या देशातून पूर्णतः जाणं अपेक्षित होतं. परंतु त्या तत्कालीन पत्रकारांनी याबाबत देशाच्या जनतेसमोर हे विषय मांडले नाही आणि नाईलाजास्तव या देशामध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर या देशामध्ये लागू झाला. म्हणजे या देशामध्ये, या देशातील जनतेला, सर्वसामान्य जनतेला आणि लोकशाहीला जर मजबूत ठेवायचं असेल तर पत्रकार हा या देशातील सर्वात महत्वाचा खांब आहे, पिलर आहे. या देशातील सर्वात महत्वाचा पिलर आहे. आणि हा जर पिलर डगमगला तर या देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जी उभी राहिलेली आहे, भ्रष्टाचाराची परिस्थिती, ही परिस्थिती मी आरोप करतो का ही पत्रकाराने बोटचेपीची भूमिका घेतल्यामुळं ही भ्रष्टाचाराची भूमिका आज जिवंत राहिली. आणि देशामधील जो सर्वसामान्य माणूस आहे, तो सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य मजूर, हे लोक या भ्रष्टाचाराच्या विळख्यात आज रोजी जळत आहे. आणि आताच पत्रकार बंधूंनी सांगितलं की जाताना मागं पुढं पल्सर असतात. म्हणजे या देशामध्ये जो पत्रकार, जो विचाराचा स्तंभ आहे, जसं न्यायपालिकाचा स्तंभ आहे, विधायिकेचा स्तंभ आहे, तसा प्रसार माध्यमाचा सुद्धा एक स्तंभ आहे. आणि या स्तंभाला या देशामध्ये प्रोटेक्शन नाहीये. जसं आता इथं बोलल्या गेलं की प्रोटेक्शन नाहीये. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट सुद्धा नाहीये. मग पत्रकार प्रोटेक्शन ऍक्ट आणण्यासाठी आपल्या लेखणीतून आपण राजकारण्यांना बाध्य केलं पाहिजे की आमचं सुद्धा प्रोटेक्शन ऍक्ट झाला पाहिजे. पत्रकारांना आपले विचार मांडण्यासाठी प्रोटेक्शन ऍक्ट या देशामध्ये आला पाहिजे. या संसदेने त्यावर भाष्य केलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व पत्रकार बंधू याविषयी जागरूक आहात. दुसरी एक बाब आहे की पत्रकारांना मानधन नाही. ग्रामीण पत्रकार हे आपलं जीवन स्वतःच्या शेतीवर असेल किंवा छोट्या मोठ्या व्यवसायावर असेल, आपल्या कुटुंबाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आता एखाद्या पत्रकाराला शेती नाहीये, उपजीविकेचं साधन नाहीये, परंतु त्याची पत्रकारिता ही तीक्ष्ण आहे. पण त्याला बी आपल्या संसारामध्ये पुढे जाण्याची अपेक्षा आहे. त्याचेही मुलं कलेक्टर झाले पाहिजे, त्याचे मुलं
असं आहे. म्हणजे त्यालाही पुढं जाण्याच्या अपेक्षा आहे. म्हणजे पत्रकारांना पुढं नेण्यासाठी एक ठराविक या नाही देशामध्ये तर या जिल्ह्यामध्ये का होईना परंतु पत्रकारांचं एक व्यवस्थित असं संघटन आणि स्वतंत्र अशी पत्रकार भवनाची निर्मिती, स्वतंत्र पत्रकार जे आहेत त्यांची एखादी सोसायटी, स्वतंत्र पत्रकारांचं एक अशी या जिल्ह्यामध्ये एक विचाराची जी फळी आहे ती एका विचाराने ती फळी निर्माण झाली पाहिजे. कारण सर्व पत्रकार हे बहुजन विचारक आहे, बहुजन आहे. या माध्यमातून मी या विचार मंचावरून आजच्या या सन्मान सोहळ्यानिमित्त पत्रकार बंधूंचा जो सन्मान सोहळा आयोजित केला होता या सन्मान सोहळ्यास मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या पत्रकारांनी चांगलं काम केलं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण या ठिकाणी बोलून माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि आमचे कायदे साहेब यांनी या कार्यक्रमात चांगलं म्हणजे योगदान दिलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता शेवटी एकच सांगतो की आम्ही आदिवासी आहोत. म्हणजे देशामध्ये 99% आदिवासी हे कामगार आहेत, मजूर आहेत आणि त्यांची परिस्थिती एकदम हलाखीची आहे. आणि त्या गरीब आदिवासींचे प्रश्न आपल्या लेखणीतून मोठ्या शिताफीने मांडले जातात. म्हणून मी त्या सर्व पत्रकारांना विनंती करतो की आमचं दुःख शासनाच्या दरबारी मांडण्यासाठी तुम्ही जे जे प्रयत्न चांगले करताल, चांगले कराल, चांगले करावे अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी आपली भूमिका चांगली मांडून आम्हाला जास्तीत जास्त समाज या व्यवस्थेमध्ये कसं आम्हाला उभं राहता येईल, प्रगत जगामध्ये आम्हाला कसं उभं राहता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपण आताच आलेले पत्रकार संभाजी कोडपटे सात्रळ तसेच बाबासाहेब आंत्रे सर या पत्रकार बंधूंचा तसेच शिवाजीराव गांगुर्डे सर यांचा तिघांचा सत्कार आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करत आहोत. बाबासाहेब आंत्रे, संभाजी ज्ञानदीप ग्रामीण सार्वजनिक वाचनाच्या वतीने आमच्या या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल ज्ञानेश्वर आहे सरांच्या वाचनाच्या वतीने सत्कार होत आहे. ओके झाली का? आता
ज्ञानदीप वाचनालय तसेच एकलव्य भिल्ल सेना यांच्या वतीने आज पत्रकारांचा जो सन्मान सोहळा या ठिकाणी साजरा केला जात आहे। प्रथमतः आम्ही आयोजकांचे आभार मानतो। आता या ठिकाणी जरी जागा कमी असली आणि गर्दी जरी कमी असली तर निश्चितच या ठिकाणी दर्दी लोक आहेत, ग्रामस्थ जरी कमी असले तर दर्दी लोक आहेत आणि इतक्या चांगल्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे जे वाचन संस्कृतीचा ज्या ठिकाणी ऱ्हास होत चालला आहे त्या ठिकाणी वाचन संस्कृती जपण्याचं काम ज्ञानदीप वाचनालय करतं। मुळात म्हणजे आपण ज्यावेळेस सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण केल्या त्याचे एक नाव राहून गेलं आपल्याकडून, त्याची मला खंत वाटते, परंतु मी आठवण करून देतो पुंडलिक करून जे या वाचनालयाचे सचिव होते, आमचे वर्गमित्र होते आणि अतिशय उत्तम प्रकारचे असं हे काम या ठिकाणी वाचनालयाने करीत होतं। मुळात पत्रकारिता करत असताना समाजामध्ये वावरत असताना पत्रकारितेच्या अडीअडचणी साहेबांनी मांडल्या, किशोर भाऊंनी मांडल्या, गव्हाणे साहेबांनी मांडल्या, परंतु याची दखल मात्र कोणी घेत नाही। पत्रकार दिनाच्या दिवशी तेवढी दखल घेतली जाते, परंतु नंतर त्याचा विसर पडतो, कारण भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला विसरण्याचा आजार आहे। थोडे दिवस अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला, अजितदादा गेले, 8 दिवसानंतर सगळं विसरून झाले, नवीन काहीतरी मुद्दा येईल, बाकीचे मुद्दे सगळे मागं पडले जातात। अनेक अशा आज तुम्ही इलेक्शन पिरियड चालू आहे किंवा भारतामध्ये जातीवाद, हिंदुत्ववाद, हिंदू मुस्लिम हे मुद्दे, पण विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही। आणि पत्रकारिता ते आता साहेब काही बोलले का काही पत्रकार दाबले जातात। आता काही माझ्या किशोर होते किंवा गव्हाणे साहेबांनी सांगितले पत्रकारितेच्या कोणत्या प्रकारचे काही पत्रकार असतात, तर ते पत्रकार इथं पत्रकार दिनाच्या निमित्त ते सांगण्यापेक्षा पत्रकारांची कार्यशाळा जर घेतली तर पत्रकाराला कोणत्या अनुषंगाने कामं करावं लागतात, किती बंधनं असतात आणि कशा प्रकारे पत्रकारिता करावं लागतं ते आपण कार्यशाळेत घेता येईल। परंतु ज्यावेळेस पत्रकारिता करताना कुठल्याही प्रकारचं मानधन ग्रामीण पत्रकाराला नसतं। आता किंवा काही ठिकाणी चालू झाले, शहरी भागात मानधन भेटलं जातं, परंतु वर्तमानपत्र किंवा कोणते टीव्ही चॅनल हे जाहिरातीवर चालतं, इतर त्याला काही सोर्स नसतो, तर पत्रकाराला काही सोर्स नसतो। नेते मंडळांनी आम्हाला एक गुच्छ पेटे बांधून सन्मान करण्यापेक्षा फक्त जाहिरातींचा थोडासा सहकार्य जर केलं, वर्षातून 2-3 जाहिराती नेते मंडळी असतात, अशोकराव घोलप असतील, कोतकर भाऊसाहेब असतील, त्यांनी जर पत्रकारांच्या उचित अवस्थेत आणायचं असेल तर त्यांनी फक्त जाहिरातीचं सहकार्य करावं, ज्या करून प्रिंट मीडिया जिवंत राहील आणि इलेक्ट्रिक मीडिया सुद्धा जिवंत राहील। आणि या निमित्ताने मी ज्ञानदीप वाचनालय ज्ञानेश्वर आहिरे साहेब यांचं विशेष सन्मान आभार मानतो। तसेच आमचे मित्र घोलप सर यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे संचालन या ठिकाणी केले, त्यांचे मी आभार मानतो। पत्रकारांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद सर। आता या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत आहे। हनुमंतगावच्या इतिहासामध्ये या पंचक्रोशीमध्ये हनुमंतगाव एक असं गाव आहे की ते भूकंप मापन यंत्रासारखं काम करतं। जगाच्या पाठीवर कोणतीही घटना घडण्याच्या आधी हनुमंतगावातील पारावरती त्याच्या संवेदना जाणवतात। मग ते महाराष्ट्राचं राजकारण असेल, देशाचं राजकारण असेल किंवा ट्रम्प तारखेचं राजकारण असेल, या तिन्ही राजकारणाचा अभ्यास ठेवणार आमचं हनुमंतगाव। आणि आमच्या हनुमंतगावाच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे पत्रकार एका दिवशी या ठिकाणी येत आहेत आणि एकाच दिवशी आम्ही त्यांचा सत्कार करतोय। एक स्वप्नात घडण्यासारखं कार्य घडलेले, खूप स्वप्नात कार्य घडलेलं की एवढं मोठं इतिहास घडलं की एकाच वेळेस एवढे पत्रकार येत आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतोय। आमच्या गावाच्या इतिहासाच्या दृष्टीने एक मानाचा तुरा आमच्या माथ्यावरती खोवलेला आहे, आमच्या शिल्पेच्यात खोवलेला आहे। मी आलेल्या सर्व पत्रकारांचं अगदी मनापासून मनापर्यंत मनपूर्वक हात जोडून आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.